ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या 13 मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। शशांक ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि तेव्हा अपूर्वा ही त्याची सेक्रेटरी बनून त्या ठिकाणी आलेली असते आणि ती शशांकला फाईल दाखवू लागते। तेव्हा शशांक आश्चर्यचकित होतो आणि बोलतो, अपूर्वा तू इथे काय करत आहेस? तेव्हा अपूर्वा बोलते, सर मी तुमची सेक्रेटरी आहे, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। तेव्हा शशांक तिच्यावर रागून बोलतो, एकदा मला तू शशांक बोलतेस, एकदा सर बोलतेस, हे बघ तू इथे थांबू नकोस आणि मला कन्फ्यूज करू नकोस। तेव्हा अपूर्वा बोलते, नाही सर मी तुम्हाला काही कन्फ्यूज करत नाही, तुम्ही शांत व्हा, तुम्ही जागेवर बसा आणि हे पाणी घ्या। आणि तेव्हा शशांक तिला रागून बोलतो, मला पाणी वगैरे काहीच नको आणि अपूर्वा त्याला पाणी देते। तेव्हा शशांकचे भान हे जागेवर येते आणि त्याला समजते ती अपूर्वा नाही तर त्याची खरीच सेक्रेटरी आहे। आणि ती सेक्रेटरी बोलते, सर तुम्ही मला घाबरू नका, मला कन्फ्यूज करू नका। आणि तेव्हा शशांक तिला काहीच बोलत नाही। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शशांक आणि अपूर्वा पुन्हा एकत्र कसे येणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।